पुण्यातील बाणेर परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात संतापाची लाट उसळलीय. एका प्राणी संगोपन केंद्रावर कथितपणे जेसीबीने हल्ला करत केज उद्ध्वस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या घटनेत गोल्डी नावाच्या विदेशी कुत्रीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच लाखो रुपयांचे विदेशी प्राणी, पक्षी आणि साहित्य गायब असल्याचाही आरोप समोर आलाय. माझं नाव संदीप महादेव स्वामी आहे. मी गेले 15 वर्ष झाले इथं राहतोय आणि माझं डॉग संगोपन केंद्र आणि माझं पेट स्टोअर आणि ॲक्वेरियम स्टोअर असं मी गेले 15 वर्ष झाले इथं चालवतोय. हा रस्ता कच्चा होता तोपासून मी इथं राहतोय गेली 15 वर्ष झालं. पण माझ्या एक कुत्रीला यांनी बिल्डरांनी मारून टाकलं आणि ताबा वगैरे केलं. त्याच्यामुळे मी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलं तर त्यांनी माझं सगळं दुकान पाडलं, घर पाडलं. मला काही कुठलीही नोटीस नाही दिलेली. माझे प्राणी चोरून नेले, पक्षी चोरून नेले, 2 मांजरे आहेत इम्पोर्टेड ते चोरून नेले, कुत्रे नेले. आज 4-5 दिवस झालं मी चौकीच्या चक्कर काढतोय पण अजून पण अद्याप कंप्लेंट घेतलेली नाही पोलीसवाल्यांनी. माझे कुत्रे मांजरे कुठे आहेत मारून टाकलेत ते पण सांगत नाही आहेत. मला चाकूचा धाक दाखवला गेला परवाच्या 11 तारखेला आणि मला बाहेर हाकलून माझं सगळं सामान वगैरे तोडून नेलं. नेताना मी एक टेम्पो पण पकडला होता पण त्यांचे 5-6 बाउन्सर आले, त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि चाकू वगैरे दाखवले आणि तुला म्हणले मारून टाकल आणि ते टेम्पो पण माझ्या हातातून काढून घेतला. मी टेम्पोचे व्हिडिओ वगैरे सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. त्या टेम्पोमध्ये माझ्या प्राण्यांचे पिंजरे, माझ्या प्राण्यांचं खाद्य, प्राण्यांचे जे लागणारे सामान आणि शॉपचं काही सामान होतं ते त्यांनी घेऊन गेले तिथून. मी त्या दिवशी 112ला पण फोन केला होता पण 112ला ते आले आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा आत सोडलं नाही गेटच्या आतमध्ये. आणि ते पोलीस म्हणले मग तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा. मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबांना भेटलो पण साहेबांनी पण माझं काय ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी आजपर्यंत कंप्लेंट घेतलेली नाही माझी. करू आपण बघू करू असे आरेतुरेचेच उत्तर आहेत, म्हणजे काही घेत नाहीत. मी एवढे 3 कंप्लेंट केलेत, बाकी सगळ्या गोष्टी केल्यात पण अद्याप अजून पण घेतलेलं नाही आहे त्यांनी. जागा मालकाचं असं झालं होतं की जागा मालकाची जागा स्वतःची पण नव्हती, त्यांनी पण ताबाच मारला होता आणि भाडेतत्त्वावर त्यांनी जागा घेतली होती. ते मला म्हणले की ते तू राहा इथं, तुला बाकी तू टिकव इथं सगळं आणि जाताना तुला एक दुकान आणि एक वरती कमर्शियल जे पण होईल किंवा जे पण फ्लॅट होईल तो एक 2 BHK 3 BHK फ्लॅट तुला दिला जाईल. आता कोणावर आरोप आहे तुमचं? हे जे पक्षी वगैरे नेलेले आहेत हे सगळ्यांवर, हे जागा ज्यांनी ताबा मारला जे आहेत बिल्डर आणि जे ताबेकरी होते केदारी फॅमिली, या सगळ्यांवर माझा आरोप आहे. सगळ्यांचे मला धमकीचे फोन येतात आहे, सगळे येऊन मला धमक्या देतात आहे. प्रशासनाने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाही आहे. मी पोलीस स्टेशनला 10 चक्कर मारतोय, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, मी दिलेले नोटीस आहेत पण प्रशासनाने किंवा पोलिसांनी कुठलेही अद्याप काही घेतलेलं नाही अजून. आता तुमची मागणी काय? मागणी काय, माझे प्राणी माझे पक्षी आहेत त्या जागेवर आणून देणं आणि माझ्यावर जे अन्याय झालं आहे त्याला काहीतरी हे उत्तर देणं. माझे इम्पोर्टेड 40 पक्षी आहेत, 2 इम्पोर्टेड डॉग आहेत, 2 इम्पोर्टेड कॅट आहेत आणि माझं सगळं सामान आहे. येवले पुणे जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष. ज्यावेळेस ही घटना आम्हाला कळली त्यावेळेस त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही सावंत PI जे आहेत बाणेरचे, जे इन्चार्ज आहेत त्यांना जाऊन भेटलो. सगळी ह्या ठिकाणची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर आम्हाला एक असं निदर्शनात आलं की आज पुण्यामध्ये बरेच बिल्डर आहेत की जी चांगल्या ठिकाणी जी मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी ताबा करतात आणि हे जे काही भाडेकरू आहेत, आज इथं जर बघितलं तर 28 भाडेकरू राहत होते. ठीक आहे, छोटे मोठे भाडेकरी असतील ज्यांच्या नावावर जमिनी नसतील, पण काही असे लोक होते की ज्यांच्या नावावर काहीतरी सातबारा असेल किंवा थोडंफार, म्हणजे माझा सरळ आरोप आहे की बिल्डर लोकांनी सगळे पैसे स्वतःच्या घशात घातले, हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेतलं. इथं आज जर बघितलं हे स्वामी कुटुंब आहे, हे 40 पक्षी इथं त्यांनी ते सगळे इम्पॉर्टंट पक्षी असेल ते पुढे उचलून नेलं माहीत नाही, कुत्रं मारून टाकलेलं बघितलं आम्ही. याचा त्यांनी विधी केला नेऊन, याचे सुद्धा रितसर पावत आहेत. कुठल्याही प्रशासनाची नोटीस नाही, पोलिसांची साधी दखल नाही की स्वामी कुटुंबावरती ते पक्षी असतील ते पक्षी तात्काळ त्यांनी इथं आणून द्यावेत. त्यांचं जे घर पाडले 40-50 लाखाचं, त्या घराचा भरपाई त्यांना मिळावी. त्याच्यानंतर 15 वर्ष ते इथे राहतात, भाड्याने राहतात. फेब्रुवारीपर्यंत भाडं दिले त्यांनी. याचं काय असंच फुकट नाही, सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत. भाडेकरांचे सगळ्या रितसर पावत्या मेसेज त्यांना येत आहेत, लाईट बिल भरतायत, मुलांचे डॉक्युमेंट इथले आहेत, सगळे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट असताना आज इथला दरवाजा बंद करून टाकला, सगळे पत्र ठोकलेत. JCB येऊन 50 बाउन्सर्स घेऊन अशा पद्धतीचं जर लाथाळ पुण्यामध्ये चालत असेल तर याला कोणाचा तरी मोठ्या पक्षाच्या कुठल्या तरी प्रशासनातला आणि पक्षातला मोठ्या
याला पाठबळ असण्याची शक्यता आहे. तर याची तात्काळ चौकशी होण्यात यावी, अन्यथा भविष्यात मोठं आंदोलन छेडण्यात येईल. संदीप साहेबांना आज त्यांनी गेली 15 वर्षापासून इथं बाणेर या ठिकाणी राहत असून मला कॉल केला की माझ्यावर अन्याय झाला आहे आणि पोलीस कुठलंच प्रशासन आम्हाला मदत करत नाही. तर मदत करत नसल्यामुळे मी संघटनेच्या वतीनं आलो, माहिती घेतली. तरी 15 वर्षापासून राहत होते. ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले. संदीप स्वामी आहेत, त्यांच्यावर जे अन्याय झाला आहे त्यांनी जी सांगल त्या भाषेमध्ये त्यांचा जबाब घेतला पाहिजे. त्या पद्धतीनं जबाब घेत नाही आहेत आणि आम्ही संघटनेच्या वतीनं त्यांना मदत करण्यासाठी आलो. पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना इशारा दिला तेव्हा आम्हाला त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही FIR नोंद करू आणि जे ह्यांच्या जमिनी गेल्यात आणि बिल्डरनी जी ह्यांना जी कमिटमेंट केली होती ती पाळलेली नाही आहे. अद्याप त्यांची कुत्री, मांजरे, पक्षी इम्पॉर्टंट हे सगळे घेऊन गेलेले आहेत. आम्ही संघटनेच्या वतीने एवढंच बोलू शकतो की यांना संदीप स्वामींना जर नाही जाग्याचा काय त्यांना जे खर्च झालेला आहे त्यांचा किंवा त्यांच्यावर जे अन्याय झाला, रोडवर आज पसारा पडला तुम्ही बघू शकता, एवढं त्यांच्यावर झालं. पक्षी, प्राणी त्यांचा खर्च त्यांना देण्यात यावा आणि त्यांना जर राहण्यासाठी जी उपजीविका लागते, अन्न, वस्त्र, निवारा, यासाठी त्यांना जागा कुठंतरी देण्यात यावी. जागेच्या वादातून बाउन्सर आणि कामगारांच्या मदतीनं ही कारवाई झाल्याचं सांगितलं जात आहे. प्राणी क्रूरता, चोरी आणि तोडफोड यांसारखे गंभीर आरोप आता चर्चेत आले असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.